याच दरम्यान व्हॉइस ऑफ नवी मुंबई एक जबरदस्त समालोचक आणि ज्यांच्या समालोचन ऐकताना तुमचा हसू कंट्रोल होत नाही अशा आपल्या सर्वांची लाडके दशरथजी पाटील सरांची उपस्थिती कल्याण नगरीमध्ये त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम सर मॉर्निंग सेशनमध्ये. आणि जाऊया मॅचच्या दिशेला जिथे आपल्याला पाहायला मिळतील दोन नामांकित संघ इन ॲक्शनमध्ये. पहिल्या दिशेला आपण पाहायला गेलं तर फिल्डिंग करते टीम SR सुपर किंग्स. दुसरीकडे जर पाहायला गेलं सीएम प्रतिष्ठान टायटन्स हा संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती कृष्णा आपल्याला पाहायला मिळतील तर स्ट्रायकिंग एंडवरती कल्पेश, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती भावेश. मॅचला होती सुरुवात. मी विनंती करतो दशरथजी पाटील सर आपल्या शुभवाणीतून मॅच आपण प्रोसीड करायचे. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. कृष्णा मस्कर गोलंदाजी ट्रॅक वरती, स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर कल्पेश, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती भावेश. पहिला बॉल फटका लाजवाब ऑन साइडला पाहायला मिळतोय. व्ही शेप मध्ये ड्राइव्ह केलाय. वन बाउन्स ओव्हर द फॅन्स. आजच्या दिवसातला पहिला तडाखा, पहिला KGPL ब्रँडेड चौकार. थँक्यू सो मच डीजे. या मैदानावरती धावा बनतात कालच्या दिवसामध्ये आपण पाहिल्यात. जवळपास 112 धावा काल शिवम ब्लास्टर या संघाने कुठल्या होत्या आणि नंतर शेवटच्या मॅचमध्ये 90 धाब्यांचं टार्गेट चेज करत असताना अगदी 4 षटकांमध्ये त्या चेज झाल्या होत्या. त्यामुळे धावा बनतात. कृष्णाच्या वरती आता थोडंसं प्रेशर दडपण असेल. भावेश मोरे आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंडवर. स्विचिट अटेम्प्ट जरूर होता. कृष्णा एक स्ट्रीट स्मार्ट गोलंदाज आहे. मला आठवतंय ज्यावेळी मी समालोचन करत होतो त्यावेळेस अगदी मी कॅप्टन्सला विचारायचो की एक असा कुठला गोलंदाज आहे जो स्ट्रीट स्मार्ट गोलंदाज आहे. तर मॅक्स टू मॅक्स जे प्लेयर्स होते त्यांचं एकच मत होतं की कृष्णा मस्कर स्ट्रीट स्मार्ट गोलंदाज आहे, त्याला माहिती आहे कशी गोलंदाजी करावी. ज्यावेळेस देखील ऑन साईडला मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. कृष्णा मस्कर एक गुणवान गोलंदाज आहे. त्याच्याबद्दल एक तुम्हाला स्टार्ट नक्की सांगेल की मागची जी KGPL झाली होती त्या KGPL मध्ये एकमेव असा गोलंदाज होता ज्याने एकही चौकार किंबहुना एकही षटकार कन्सीड केला नव्हता. असा एक खेळाडू आहे आणि आता पहिल्याच बॉलवरती त्याला चौकार आला. मात्र त्याला मी स्ट्रीट स्मार्ट गोलंदाज का म्हणतो, त्याने कमबॅक बघा किती चांगले केलंय. 2 डॉट बॉल फेकले. धावसंख्या 4 या आकड्यावरती. भावेश मोरेला थोड्या प्रमाणामध्ये आता प्रेशरमध्ये कृष्णा मस्करने टाकलाय. यावेळेस जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. पंचांकडे लाऊड अपील केली जाते मात्र अगदी आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळेल. सातत्याने उल्लेख करतो की यू ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है, मैंने पूछा चिड़िया से कैसे बनता है आशियाना, वो बोली तिनका उठाना पड़ता है. ज्याप्रमाणे चिमणी एका तिनक्याने घरट बनवते त्याप्रमाणे सिंगल डबल चौकार षटकाराच्या साथीने इथे मोठी धावसंख्या उभारावी लागेल. रणवीर रिदम मध्ये थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते. कृष्णा मस्कर एक गुणवान गोलंदाज आहेत. माहिती आहे कशी गोलंदाजी करावी. वेग इतका नाही आहे मात्र अचूक लाईन, अचूक लेंथ आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं हा या खेळाडूचा हातखंडा आहे आणि म्हणून तर काय पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून या खेळाडूची ओळख आहे. दुसरीकडे भूषण मोरे तो चिंचवलीला बिलॉंग करणारा एक जबरदस्त खेळाडू पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला बॉल आहे. जबरदस्त बॉल. स्ट्रीट स्मार्ट बॉलर कृष्णा मस्कर याच्या माध्यमातून पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी कशी करावी याचं मूर्तिमंत आणि प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे अशी करावी का गोलंदाजी पाहायला मिळते. सलगचे 4 बॉल निर्धाव त्याने फेकण्यामध्ये त्याने यश संपादित केलं. पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आला. थोडेसे फील्डमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. डीपमध्ये मिड विकेट, डीपमध्ये लॉंग ऑफ, एक खेळाडू मिड ऑन, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट स्वीपर कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डिंगची विवरचना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्विच हिट मात्र फटका फसला आहे. यावेळेस बॉल सरळ आढळलाय.
पायावरती प्लमडप होत असताना विकेटचं पतन झालंय. धक्का क्रमांक पहिला मैदानावरती बॅटर भावेश शिखेळी इथे होत असताना समाप्त. धक्का क्रमांक मैदानावरती बसतोय जो मात्र पहिला भावेश मोरे. बॅक टू दी पवेलियन. स्मार्ट गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती चौकाराला म्हणून काय झालं, मी पॉवर प्ले स्पेशलिस्ट आहे, माझ्याकडून चांगल्या प्रकारची अपेक्षा आहे, चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा आहे माझ्या संघाला आणि अगदी तेच पाहायला मिळालं. अचूक लाईन, अचूक लेंथ आणि भेदक टप्प्यावरती गोलंदाजीचा मारा पॉवर प्लेच्या षटकामध्ये जबरदस्त राहिलाय गोलंदाज कृष्णा मस्करचं. पहिल्या षटकाचा वाजविकेत समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 आपल्याला पाहायला मिळेल. आता ओव्हर नंबर 2 मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र वारगस्त आहे. विकी शास्त्री नॅट नंबर 3 आणि त्याच्या जोडीला कल्पेश कौर मस्कळ असे 2 आपल्याला पाहायला मिळतील. सँडी मोरिया मॅन फ्रॉम वडवली. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करेल. नारायणदेव प्रतिष्ठान वडवली या संघामधून खेळत असताना अनेक वर्षाचा या खेळाडूला अनुभव आहे असा सँडी अगदी आम्हाला पाहायला मिळाला. तो पहिल्यांदा ज्यावेळेस त्याने गोलंदाजी केली होती त्यावेळेस अगदी सुपर पीस ऑफ गोलंदाजी, बेस्ट बॉलर म्हणून देखील तो उभारून आला होता. आता तोच खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय MSCB एंड कडून. त्याची ओळख आहे, तो टोपी घालून बॉलिंग करतो आणि फार कमी असे गोलंदाज आहेत जे टोपी घालून बॉलिंग करतात. त्यापैकी एक सँडी मोरिया आहे आणि त्याची एक वेगळी शैली असते. शेवटच्या मुमेंटपर्यंत अगदी ज्याप्रमाणे जोफ्रा आर्चर गोलंदाजी करतो, तो गोलंदाजी करताना असं वाटत नाही की एफर्ट टाकतोय, अगदी तशीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खोडप्याचा बॉल, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. धाव संख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र स्थिर आहे, स्थगित आहे. धावसंख्या 4 या आकड्यावरती. सँडी मोरियाच्या हातामध्ये जबाबदारी आहे आता दुसऱ्या षटकाची. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतील कल्पेश कौर मॅन फ्रॉम मस्कळ. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात. आता धावसंख्या उभारावी लागेल. 8 ओव्हरची मॅच आहे. 8 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्ही शेवटपर्यंत जरी गेले तरी 80-85 धावा बनवणं गरजेचं आहे. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न, कॅचची संधी आणि पंचांचा इशारा, नो बॉल, नो +1. 2 धावा 8 टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल धावफलकावरती 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन द बोर्ड, 6 धावा धावफलकावरती. आणि पुढचा बॉल जो मात्र फ्री हिटचा आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आहे 6. विकी शास्त्री मॅन फ्रॉम निंबवली आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंड वरती. गोलंदाजी ट्रॅक वरती सँडी. फ्री हिटचा बॉल घेऊन पाहूया कशा प्रकारे कामगिरी, कशा प्रकारे गोलंदाजी या फ्री हिटच्या बॉल वरती करतील. यावेळेस फटका लाजवाब, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला डीप मध्ये फिल्डर फिल्डिंग लाजवाब आहे. एक डाव कंप्लीट होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. नकार दिलाय स्ट्रायकिंग एंड वरून कल्पेश कौरने. विकी शास्त्री इंटरेस्टेड होता दुसऱ्या धावेसाठी, मात्र नकार दिलाय नो. आणि अगदी एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचेल 7 या आकड्यावरती. 7 रन ऑन द बोर्ड, 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 2 चेंडूचा खेळ झाला, उर्वरित 4 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक पाहायला मिळतोय. यावेळेस कट करायचा प्रयत्न जरूर होता. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो असला तर फलंदाजाला आता माघारी परतावा लागेल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर विकी शास्त्रीची खेळी होत असताना समाप्त. गडी गमावलाय दुसरा. बॅटिंग करत असताना CM प्रतिष्ठान टायटन घोटसई संघाने. बॅटर विकी शास्त्री. बॅक टू दी पवेलियन. शुभ स्वागतम, अथ स्वागतम. याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील भूषणजी रोणे, भूषणदादा रोणे साहेबांची उपस्थिती. दादा वेलकम आहे, सहर्ष स्वागत आहे. पुरस्कर्त्यांच्या यादीमध्ये अगदी मोठं नाव आहे. सातत्याने जर पाहिलं गेलं तर भूमी 11 कल्याण या नावाने त्यांचा व्यवसाय गटामध्ये देखील संघ पाहायला मिळतो. एक गाव एक फॉर्मॅटमध्ये देखील त्यांचा भूमी 11 कुंदे
या संघाचं नाव आपल्याला पाहायला मिळतो आणि TDPL मध्ये देखील भूषणदादांचा आपण संघ पाहिला. वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर देखील आहेत. यावेळेस कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करत असताना एक धाव कंप्लीट होईल. नवीन बॅटर केतन सोनावळे उर्फ सोनू आपल्याला पाहायला मिळेल. मॅन फ्रॉम बालवीर गोवेली. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करेल केतन. डावखुऱ्या हाताचे विध्वंसक आणि विस्फोटक बॅटर म्हणून त्यांची ओळख आहे. मला आठवतंय ज्या वेळेस एक हंगाम याने गाजवला होता. मागच्या वर्षी फायनल खेळणारा खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळाला. केतन आपल्याला पाहायला मिळतील. एनाट नंबर 4. केतन एक असा खेळाडू आहे अगदी त्याच्या बॅटला बॉल लागला तर मात्र त्यानंतर तो चालू होतो आणि विस्फोटक फलंदाज आहे. अटॅकिंग इंटेंट सातत्याने आपल्याला पाहायला मिळते त्याच्या मार्फत. कोलवडप्याचा बॉल काय जबरदस्त पाहायला मिळतो. वेगवान बॉल, प्रचंड वेग. क्विक वन्स मारा करण्यामध्ये यश कुठेतरी संपादित करतो सँडी मोरिया. त्याच्या माध्यमातून आलाय डॉट. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 8 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. विकीदादा टेंबे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा संघ विरा रॉयल्स काल सुपर 6 मध्ये क्वालिफाय होणारा तिसरा संघ आपल्याला मिळाला. यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर अतिरिक्त पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे वळतायत, आम्हाला कळवतायत. हा चेंडू अवांतरचा असेल. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती 8. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती मात्र 9 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. जबरदस्त गोलंदाजी SR सुपर किंग्सच्या मार्फत पाहायला मिळते. यावेळेस कव्हरच्या दिशेला बॅकफुट वरती डिफेन्स करायचा प्रयत्न होता मात्र इथे थ्रो थोडासा वाईट पाहायला मिळाला. सँडीचे प्रयत्न चांगले होते कलेक्शन साठी मात्र 1 धावेने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होतोय. दुसरा 2 षटकांचा वाजवी केस समाप्त होतो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 पाहायला मिळेल. थोडंसं स्पीडअप करायची विनंती असेल सुभाष सर. मॅनेजमेंट कमिटीची सूचना माझ्यापर्यंत पोहोचते, मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. माझं काही नाहीये, ते सांगितलेलं बरं आधी. नियम सर्वांना सारखे असतात अशी माझ्या कानापर्यंत एक वाक्य आला, तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला. माझं काही नाही. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 10. आणि याच दरम्यान वेलबेट व्हॉइस ऑफ बुपरचा एक गोड आवाज. आमचे मार्गदर्शक सातत्याने आम्हाला समालोचन करत असताना ज्यांचा गायडन्स मिळतं असे विनोदजी पाटील सर आणि त्यांची उपस्थिती आपणा सर्वांना पाहायला मिळते. डोंबिवलीचा दमदार आवाज म्हणून ज्यांची ओळख असे विनोदजी पाटील सरांचं आपण सहर्ष स्वागत करूया. धावसंख्या 10 या आकड्यावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. सावरचा खेळ अजून देखील शिल्लक पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 10. कृष्णा मस्कर आपल्याला सेकंड स्पेल मध्ये टिटवाळा एंड कडून पाहायला मिळतील. दोन्ही ओव्हर मध्ये तो टिटवाळा एंड कडून गोलंदाजी करतोय असं कृष्णा मस्कर पाहायला मिळेल. डोळ्यावरती गॉगल आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना क्लास काय जबरदस्त पाहायला मिळतो. म्हणून मी याला स्ट्रीट स्मार्ट गोलंदाज म्हणतो. अगदी या गोलंदाजाने काय गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर तुम्ही 5 बॉल डॉट करताय तर कौतुकास्पद कामगिरी आहे. स्ट्रायकिंग एंडवरती केतन आहे. केतनचा खऱ्या अर्थानं फार मोठं नाव आहे कल्याण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. पाहूया केतन आता आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी करेल का. गोलंदाज तयार. कृष्णा टू केतन. यावेळेस आयडिश लाईन आपल्याला पाहायला मिळाली. अगदी यॉर्कर लेनचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. क्विक रन. तेच राट बॉल. प्रचंड वेग या बॉलवरती पाहायला मिळाला. ऑफस्टम्पच्या बाहेरचा हा बॉल होता. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या स्थगित 10 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 3 मैदानावरती सुरू. सेकंड स्पेल मध्ये कृष्णा आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती 8. टीमची टोटल धावफलकावरती 11. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर. डीप मध्ये लॉंग ऑफ. लॉंग ऑन. मिड विकेट मध्ये एक फिल्डर. स्क्वेअर लेग मध्ये एक फिल्डर. इनसाइड द सर्कल. शॉर्ट पॉइंट. शॉर्ट थर्ड मॅन. शॉर्ट फाईन लेग. शॉर्ट बॅकवर्ड.
पॉइंट क्षेत्रामध्ये एक फिल्डर पाहायला मिळेल. यावेळेस कव्हरच्या दिशेला स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यात आलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये भूषण असतील. जोपर्यंत फील्ड करतील घेतलेली सिंगल धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल. 12 या आकड्यावरती संघर्ष करत असताना सीएम प्रतिष्ठान टायटन गोडसाई संघ पाहायला मिळतोय. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. याच दरम्यान वीरा रॉयल्स या संघाचे संघ मालक अर्थातच रोशन शेठ सुरोशे साहेबांची उपस्थिती सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस ऑन साईडला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह मारायचा प्रयत्न जरूर होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. कल्पेश कोर थोडासा आपल्याला आता अडचणीमध्ये पाहायला मिळतोय, कारण त्याच्या बॅट मधून धावा येत नाहीयेत. सातत्याने जर पाहायला गेलं तर त्याच्या मार्फत डॉट बॉल फेस केले जात आहेत, किंबहुना सिंगलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. आता मोठे फटके मारावे लागतील ॲज अ ओपनर त्याची इथे नेमणूक केली गेली आहे. ऑन साइडला फ्लिक ऑफ द ब्रिज स्क्वेलेकच्या दिशेला अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये भूषण असतील. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 13 या आकड्यावरती पाहायला मिळेल. संघ अडचणीमध्ये जरूर आहे, मात्र नयन म्हटलं जातं जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, जब तक ना पडे पत्थर पर हातोडे के गाव आणि तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. आता प्रयत्न करावे लागतील. देवाला देखील देवपण येण्यासाठी घणाचे गाव सोसावे लागतात. आता या प्रेशर सिच्युएशन मध्ये स्ट्रगल करून गुगल पर्यंत पोहोचेल का? केतन सोनावळेच्या खांद्यावरती जबाबदारी. अजिंक्य सारखा एक नामवंत खेळाडू अजून मैदानावरती आला नाही आहे. अगदी पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 13 या आकड्यावरती. चेंडू झाले 4. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी, कारण 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत. ओके. यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर आहे. डाऊन द बॉल सँडी मोरिया लॉंग ऑन मध्ये टिपला गेलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज केतन सोनावळेचा खेळ. गडी गमावलाय तिसरा. बॅटिंग करत असताना टीम सीएम प्रतिष्ठान टायटन गोडसाई संघाने. बॅटर केतन सोनावळे बॅक टू दी पवेलियन. ऑन अजिंक्य चौधरी आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करेल. 3 खेळाडू बाद झालेले आहेत. अजिंक्य चौधरी आपल्याला पाहायला मिळतील. कल्पेश कूर, अजिंक्य चौधरी अनुभवाची शिदोरी या दोन्ही खेळाडूंकडे आहे. यंदाच्या अंगामध्ये अजिंक्यने अक्षरशः टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कल्याण ग्रामीण गाजवलंय. असा खेळाडू जेन्युइन ऑलराऊंडर आहे. पाहूया आता संघ अडचणीमध्ये कृष्णा मस्कर टू अजिंक्य. यावेळेस विकेट आहे की नाही हा प्रश्न. आणि यस, फलंदाज बाद. यष्ट उद्ध्वस्त दांडी गुल यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. विकेटचं पतन झालंय. कृष्णाच्या माध्यमातून या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. बॅटर अजिंक्य चौधरीची खेळी होत असताना समाप्त. अजिंक्य बॅक टू दी पवेलियन.
धावसंख्या धावफलकावरती 13 या आकड्यावरती पाहायला मिळेल. विकेट क्रमांक 4 मैदानावरती पडलेला आहे आणि धावसंख्या 13 या आकड्यावरती. आता 5 षटकांचा शिल्लक आहे. पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. आणि आउट आहे. बॅटर आउट. बॅटिंग टीम सीएम प्रतिष्ठान, टायटन गुडसई. प्रत्येक संघाला एकच रिव्ह्यू असणार आहे याची नोंद आपण करून घ्यायची आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 13 या आकड्यावरती. आता 4थं षटक मार्गस्थ आहे आणि 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज महेंद्र केणेला आपण पाहणार आहोत. पाहूया महेंद्रच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. एनॅट नंबर 6 6व्या क्रमांकावरती उदय कांबेरे आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया उदयच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. स्ट्रायकिंग एंडवरती कल्पेश कूर आहेत. आतापर्यंत 3 षटकं थोडेसे ते स्ट्रगल करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. मात्र आता मैदानावरती पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. महेंद्र केणे आपल्याला एनॅट नंबर 4 4थ्या षटकामध्ये पाहायला मिळतील. फटका लाजवाब कव्हरच्या दिशेला. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्पेश कोरचा तडाखा आणि बॉल सीमारेषा पलीकडे. संघर्षाचं शंकनाद फुंकणारा हा संघर्षमय चौकार. धावसंख्या 17 या आकड्यावरती. MSB एंड कडून ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती कल्पेश कूरच्या बॅटमधून आलेला चौकार आणि चौकारच्या साथीने धावफलक फ्लाय होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. मात्र अशाच प्रकारच्या फटक्यांची नितांत गरज आहे, कारण संघ अडचणीमध्ये आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 13 धावा धावफलकावरती होत्या आणि 4 महत्वाचे विकेट देखील गेले. त्यामुळे आता कमबॅक करावं लागेल. यावेळेस चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या स्थगित आपल्याला 17 या आकड्यावरती पाहायला मिळेल. महेंद्र केणे ओव्हर नंबर 4 मध्ये MSB एंड कडून आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत पहिला बॉल चौकार आला, त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. सुपर पीस ऑफ बॉलिंग आपण पाहू शकतो. मात्र इथे सिंगल डबल वरती भरणं टाकावं लागेल, कारण ऑल ग्लिटर इज नॉट गोल्ड आम्ही म्हणतो. प्रत्येक चमकणारी गोष्ट सोना नसतो. प्रत्येक बॉल चौकार आणि षटकारांचा नसतो. काही चेंडूंवरती सिंगल डबल देखील खेळणं फार गरजेचं असतं. यावेळेस फक्त कट केलाय, दिशा दाखवली, दशा खराब करायचा प्रयत्न आणि बॉलला पाठवून दिलंय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. ताकद नाही तर नजाकतच्या स्वरूपामध्ये कल्पेश कोरच्या बॅटमधून नजाकत भरा 4 धावेंसाठी. KGPL ब्रँडेड चौकार. संख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 21 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न सुभाष सर होते, त्यांच्या माध्यमातून स्वतःला स्ट्रेच करण्यात आलं. मात्र कॅच ड्रॉप झाली आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एका धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल. ती म्हणजेच 22 या आकड्यावरती. ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी. ड्रिंक्स ब्रेक होणार आहे या बॉल नंतर, याची आपण नोंद करून घ्यायची आहे. यावेळेस क्रॉस द लाईन, क्रॉस बॅटेड शोका टेम जरूर होता. मात्र पंचांचा इशारा व्हाईट बॉल अतिरिक्त ऑफ स्टंपच्या बाहेरचा. वाईडिश लाईन, तिच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल झाला आणि तोपर्यंत एक धाव जी मात्र कंप्लीट आणि
विथ द एक्स्ट्रा आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 23 या आकड्यावरती 23 रन्स ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता मात्र कॅच झाली आहे कंप्लीट. शेवटच्या बॉलवरती आपल्या षटकाचा यशस्वीता हासिल केली आहे. अशा रीतीने आपल्याला पाहायला मिळेल 4 षटकांचा वाजविकेत समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जी मात्र 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. मैदानावरती होणार ड्रिंक्स ब्रेक, तोपर्यंत संधी असेल DJ JSL यांना. यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतोय 4 षटकांचा वाजविकेत समाप्त होतोय. धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा धावफलकावरती. आता आपण पुढील 5व्या पासून 8व्या ओव्हरपर्यंत धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूया. मुन्ना सर, येस, एका इनिंगसाठी 2 रिव्ह्यू असतील याची नोंद करून घ्यायची आहे. एका इनिंगसाठी 2 रिव्ह्यू असतील याची आपण नोंद करून घ्यायची आहे. आणि जाऊया आपण मॅचच्या दिशेला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा सीएम प्रतिष्ठान टायटन गुड्स या संघाची आपल्याला पाहायला मिळेल. SR सुपर किंग्सचा संघ फ्रंट फूट वरती पाहायला मिळतो आणि मॅनेजर आमचे प्रदीप दादा गायकर देखील खुश आहेत. नितीनजी दुर्णे देखील मॅनेजर आहेत, ते देखील खुश आहेत. अगदी आपण जाणार आहोत मॅचच्या दिशेला. पुढील ओव्हरचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय वेल्वेट व्हॉइस ऑफ नवी मुंबई. अगदी जबरदस्त समालोचन आहे. आपल्या समालोचनाने अनेक सारे चाहते ज्यांचे आहेत असे आपल्या सर्वांचे लाडके दशरथजी पाटील सर, ज्यांच्या सुमधुर वाणीतून आपण ऐकाल खेळाचं हे पुढचं ओव्हरचं सत्र. धन्यवाद. थँक्यू प्रसन्न चव्हाण, अतिशय दमदार समालोचन. जरा आता आवाज ठेवा जरा कडक. चला, कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित KGPL म्हणजे कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2025 ह्याचा 3रा दिवस आणि पहिला सामना सीएम प्रतिष्ठान टायटन्स घोडसई विरुद्ध SR सुपर किंग वन द टॉस डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. आणि 4 षटकात तब्बल धावा कुठल्या 5 बाद. 23 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. बॉलिंग मार्क तयार हेमंत शिंदे आणि आमचे मुन्ना पठाण सर, बहुत ही पुराने चावल. आणि बॉलिंग मार्क तयार संघाचा पहिला मीडियम पेसर मध्यमध्ये गोलंदाज 5वं षटक प्रगतीपथावर. माझ्या समवेत असतील प्रतिबाल सुब्रमण्यम फ्रॉम भोपर, मिस्टर विनोद पाटील आणि प्रसन्न चव्हाण. त्यांचा तुम्ही नेहमी आवाज ऐकत असता इथे या परिसरामधील. आम्ही कधी कधी येतो. त्यांचे हे बाले किल्ले आहेत. चला, बॉलिंग मार्क तयार. कल्पेश केने तयार. पहिला चेंडू तयार. लेफ्ट आर्म राऊंड द फेकेर. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. स्वैर मारा, दिशा इन मारा. 1 धावेचा संकेत. 1 धाव मिळते संघाची. धावसंख्या झाली 24 वर. 24 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. जसा जसा आमचा आवाज खुलेल त्याच्यानंतर देवमाय धरणी ठाय. काऊ कॉर्नर, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ. आणि हा चेंडू पुन्हा खोदून काढला. चांगला फटका, दमदार स्ट्रोक. चेंडू जाईल ऑन साईडला. 1 धाव मिळते संघाची. धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत होईल.
5/24 24 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. 25 तुम्हाला फक्त 2 रिव्ह्यू असतील. एक गेला. अच्छा, फक्त 2 रिव्ह्यू असतील. तुम्ही यू कॅन टेक एनी टाईम. त्याच्यानंतर तुम्ही मात्र आवाज करायचा, नंतर तुमच्या तोंडाला कुलूप लावण्यात येईल. कल्पेश केने धावसंख्या 25 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. तर सचिन शिसवे एसा सुपर किंग्स शुभेच्छा यांच्यातर्फे यस पहिले शुभेच्छा. आमच्याकडे रात्री शुभेच्छा भरपूर येतात. प्यायला बसले नाही का, एक पॅक घेतला का अजून शुभेच्छा द्या. आउटसाईड द्या. अष्ट पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. भन्नाट चेंडू पुन्हा एकदा कमबॅक. डॉट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या 25. ज्यावेळी रायगडला नाईट असतात ना, एक पॅक घेतला का शुभेच्छा द्या. अरे पण काय ते पाठवा नाही तर त्याला नुसते शुभेच्छा द्या फुकट. काय नाही, काय देणं घेणं नाही, काय नाही. बरोबर की नाही. आणि हा येस ऑनसाईडला पुन्हा आता चेंडू झाला मिड विकेटला. चांगला टाकला टायमिंग शॉट. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. टोटल स्कोर इज 26 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. अतिशय दमदार आयोजन यावर्षी मात्र भन्नाट. यावर्षी जरा समालोचन कक्ष मात्र चांगला आहे. म्हणजे वरती कोणी चढायला नको. आम्ही काय पण बोललं तर चढायला म्हणजे वरती आहे स्टेजवर. आणि हा अकोटा हाफ ट्रॅक चेंडू असेल हवेमध्ये आणि फलंदाज बाद झालाय. धक्का क्रमांक बसेल 6व्या विकेटचं बदन. 6 विकेट फॉलन ऑन स्कोर 26. न्यू बॅटर संदेश. संघाची धावसंख्या 26 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. पहिल्यांदाच मी बघतो की 8 षटकांचे सामने असं पहिले व्हायच्या 10-10 15-15 ओव्हरच्या. पण आता मात्र सगळं झटपट. त्या दिवशी आमच्याकडे फायनल झाली 1 लाखाची फक्त एकच ओव्हरची झाली. काय मजा आहे त्याची सांगा मला. त्याच्यातलं एखादा येडधावा बॅट्समन असला ना, तो अख्खे 50 धावा काढू शकतो. मग काय 1 ओव्हरची मॅच असेल ना, येडधावा बॅट्समन पाठवायचा. तंत्रशुद्ध त्याचं काम नाही तिथं. बॉलिंग मार्ग तयार. कल्पेश केने. षटक क्रमांक पहिलं प्रगती बदल संघाच्या वतीनं 5वं षटक. 5वं षटक. हो येस आउटसाईड ऑप्शन पुन्हा वाईटचा इशारा. स्वैर मारा. दिशाहीन मारा. एक धावेचा संकेत. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 27 फॉर द लॉस ऑफ 27. 27 फॉर 6. अतिशय दमदार स्पर्धा. हो यस पुन्हा एकदा अप्रतिम. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. आउटसाईड द लेग स्टंप. आउटसाईड द ऑफ स्टंप. दिशाहीन मारा. स्वैर मारा. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 28. 6/28. अतिशय दमदार आयोजन. IPL देखील झक मारील. IPLला काय असतं 4-5 उघड्या बघड्या. आता दुसरं काय तिथं. तसं आम्ही पण ठेवू शकतो. थेट कामाटीपुरा गाठा. तिथून आणा 4-5 हजार 3-3 हजार एक मिळते आरामशीर. आणि हा शॉर्ट पे चेंडू बॅकवर्डला गेलाय. पंच केलाय. मिळेल फक्त एक धाव. चेंडू डिपेश कव्ह पॉईंटला. संघाची धाव संख्या झाली 29 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. अतिशय कमी धाव संख्या. जुजबी वाजवी मामूली किफायतशीर. आता मात्र अटॅक करावा लागेल. आक्रमण करावं लागेल. पास. लास्ट डिलिव्हरी आहे. 1 बॉल टू गो. चौ बाजूने आहे दोन्हीकडून. 31. चला बॉलिंग मार्ग तयार. शांडी मोरे संघाचा 6वा गोलंदाज. राईट आर्म राहून दे. विकेट ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा त्या चेंडू जाईल. लॉंगॉनला चांगला फटका. जबरदस्त ऑन ड्राईव्ह. ताकद स्ट्रोक मात्र एक धाव मिळेल. जर शॉर्ट्स असता बघूया मिड विकेट आणि काहू कोण यांच्यामधून बरीच गॅप होते. जर फाइंड गॅप सापडली असते नक्कीच हा चौघाचा एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर फक्त 32 धावा. 6वं षटक प्रगती बदल यांच्यात जर राहतील 2 उर्वरित षटक जे स्लॉग ओव्हरचे असतील. सँडी मोरे आणि हा पुन्हा एकदा ऑनसाईडला चेटून जाईल. मिळेल फक्त एक धाव. संघाची धाव संख्या झाली
33 अतिशय दमदार स्पर्धा, नामवंत स्पर्धा, KGPL कल्याण ग्रामीण प्रीमियर लीगचा हा महासंग्राम, क्रिकेटचा थरार, ग्रामीण क्रिकेट. हो येस, वेगाने चेंडू निघालाय, जबरदस्त बॉलिंग अटॅक, जोरदार अपील कॉडबी यांचं, परंतु चांगला निर्णय या ठिकाणी. अतिशय अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम शांडी मोरे, दमदार गोलंदाजी. धावसंख्या इनिमिन फक्त 33. 6 बाद 33, 33 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. काहीतरी सल्ला मसलत. शांडी मोरे तयार. आणि हा यस पुन्हा आक्रमक स्ट्रोक, जबरदस्त टायमिंग. आणि हा पहिला षटका, दमदार 6, आदिवासी फटका, माथाडी फटका, वडारी फटका, ग्लोरियस स्ट्रोक, लॉफ्ट इट, डायनॅमिक, स्ट्रॉंग इट. आणि 6 धावांनी संघाची धावसंख्या, कोलांटीमध्ये संघाचा टोटल स्कोर 39. तर धावसंख्या 39. राईट आर्म राहून दे, पुन्हा लॉब केला, चेंडू हर्षल हवेमध्ये जाईल, नो मॅन्स लँडमध्ये. पुन्हा एकदा टेकन, येस, जबरदस्त गेल आणि धक्का बसेल. 7वा. धन्यवाद धन्यवाद. येस, तुमच्याकडे गार्ड जर उपलब्ध नसतील गार्ड, तर तुम्हाला सांगा सरळ खोबऱ्याच्या वाट्या जाऊन या. काय असतं, खोबऱ्याच्या वाट्याचे 2 फायदे असतात. मॅच झाले की खोबरा धुवायचा, लावा मिक्सरला, तेच मटणामध्ये टाकायला उपयोग येईल. 2 फायदे आहेत. आणि गार्ड फाटेल पण खोबऱ्याची वाटी तुटणार नाही. बघा कधी मिक्सरला पण वाटत नाही. 7 विकेट फॉलन. अरे आपण आपला काय संबंध आहे, आपल्या कॉमेंट करता तो गार्ड लागतंय, गार्ड यांना लागतंय. जास्त प्रॉब्लेम असेल वाट्यात 2 लावा. बॅटिंग पॉवर प्ले, यस, क्या बात आहे. 7 बाद 39, 39 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स. नये बल्लेबाज, नवीन फलंदाज भूषण. हत्ती गेला, फक्त शेपूट बाकी आहे. शेवटचे फलंदाज, बुडाचे फलंदाज, तलाचे फलंदाज, शेवटचे भालदार, चोपदार. आणि नवीन फलंदाज भूषण. चला, संघाच्या वतीनं 7वं षटक प्रगती पदावर. कल्पेश केने. प्रत्येकाला 2-2 आहेत का? अच्छा अच्छा, म्हणजे जास्तीत जास्त 2चा कोटा आहे. गोलंदाज किती वापरा तुम्ही. आणि आयकॉन, क्या बात आहे. आयकॉन या संघाचा आयकॉन खेळाडू. मी एवढा मागे ठेवला आयकॉनला. अच्छा अच्छा, हो येस. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त चेंडू. पुन्हा एकदा मॅग्निफिशियंट पोसा बॉलिंग आणि फलंदाज बाद झालाय. धक्का क्रमांक बसेल 8वा. हे शेवटचे 2 फलंदाज बाकी आहेत. अतिशय दमदार गोलंदाजी, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग, घातक मारा करून प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावामध्ये रोखलेला आहे. जबरदस्त बॉलिंग अटॅक, जबरदस्त बॉलिंग विश्लेषण, गोलंदाजीचं जबरदस्त पृथक्करण. बॉलिंग मार्क तयार. कल्पेश केने संघाचा आयकॉन खेळाडू. षटक क्रमांक 7 प्रगती पदावर. येणारा फलंदाज
आणि हा शॉर्ट पे चेंडू हलक्या दर पुश केला, टॅप केला, चेंडू बदलला, चेंडूचा बिमोड गेलाय. मिळेल फक्त एक धाव, एक सजादा कुछ भी नाही. संघाचा टोटल स्कोर झालाय 40-4-0, 4 0. 8/40, 40 फॉर द लॉस ऑफ 8 विकेट. 7वं षटक प्रगती पदावर. फक्त 8 षटकांचा सामना असेल. अतिशय दमदार स्पर्धा कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा कल्याण तालुक्यामधले हे मिनी वर्ल्ड कप कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2025 हे दमदार आयोजन. नामवंत समालोचक, नामवंत अंपायर्स आणि हा शॉट पे ज्याने हुक करायचा आहे बघूया. आणि मिळते 4 धावा. दमदार स्ट्रोक, फ्लायटेड डिलिव्हरी, त्याचा बरोबर फायदा उचलला आणि संघाचा टोटल स्कोर झाला आहे 44, 4/44. धन्यवाद, धन्यवाद. बघूया म्हणजे कोणी जरी हारला, संघ जरी हारला, काय कमी जास्त झाला, सगळे जबाबदार असतील. म्हणजे कोणाला बोलायला नको, नाही का दोष लावायला नको. बरोबर आहे ना. बरं रांडेच्या तू चांगला खेळलाच नाही, बरोबर की नाही. सगळे जबाबदार, ऑल आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस इन इफेक्ट. सगळे सगळे केलं जा बरं. चला शेवटची जोडी, अंतिम अखेरची निर्वाणीची जोडी मैदानामध्ये तैनात. दमदार गोलंदाजी, भेदक मारा, रेचक मारा, तिखट मारा. शतक क्रमांक 7 प्रगती होता. बॉलिंग मार्क होता कल्पेश केने, द आयकॉन ऑफ दिस टीम. तर टॉससाठी या ओनली बनकरी कांबा विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम KM रॉयल्स महाराळ आणि कांबा या दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. नेक्स्ट मॅच विल बी एक जबरदस्त संघर्षमय सामना. दोन बलाढ्य संघ, एकीकडे महाराळ, दुसरीकडे कांबा बनकरी. आणि या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट टेनिस ना रे बा, टेनिस क्रिकेट. हो येस, पुन्हा एकदा गौरव सावंत. नको 70-70, नको 90-90, बरोबर की नाही. साधी आला काय झालं मार्केट आहे बाबा. येस येस नाही सगळीकडे नाईटला पण 70-70 आता आहे. चला षटक क्रमांक 7 व संपुष्टात. 7 षटकामध्ये डबल धावा कुठल्या. 9/47, 47 फॉर द लॉस ऑफ 9 विकेट. राहिलं अंतिम अखेरचं शेवटचं निर्वाणीचं फायनल षटक. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचं षटक. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. ओनली बनकरी कांबा विरुद्ध KM रॉयल्स मारल. दोन्ही संघाचे कॅप्टन अतिशय शिस्तप्रिय, कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ डिसिप्लिन, क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमॅन. आणि शेवटचा गोलंदाज असेल, शेवटचा मीडियम पेसर, मध्यमगती गोलंदाज. गोलंदाजीच्या मागावर रुपेश शिसवे. आडनाव सांगा दादा.
रुपेश शेलार दे बघा शिसवे आहे. नशीब देवणार नव्हता, शिसव आहे. दीपक शेलार शेवटचा गोलंदाज रुपेश शेलार आणि शेवटची जोडी मैदानामध्ये तैनात. शेवटचं षटक प्रगती पदावर. धाव संख्या इनमिन फक्त 9 बाद 47. आणि हा पहिला चेंडू टॅप केलाय. चांगला कव्हर ड्राईव्ह बनतो. टायमिंग नव्हतं व्यवस्थित. एक धाव मलदे संघाचा टोटल स्कोर झाला आहे 48. 9 बाद 48. 48 फॉर द लॉस ऑफ 9 विकेट्स. शेवटचं अंतिम षटक प्रगती पदावर. राहिले फक्त 5 बॉल 48 अशी धावसंख्या. जरी धावसंख्या कमी असले कधी कधी अतिशय सामने रंगतदार होत असतात. आणि हा स्लॉक स्वीप करायचा आहे. पंधांचा वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा, फटकती आत्मा की तरह गेन. एक धावेचा संकेत. एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 49. 49 49 नाही बाद 49. आणि हा पुण्याचा आक्रमक स्ट्रोक जनरल लॉंगॉनला. हो ग्रेट फिल्डिंग. 2 धावा मिळतील. टोटल स्कोर झाला 51. 51. अर्धशतक क्रॉसलं. 51 फॉर द लॉस ऑफ 9 विकेट. पहिल्या षटकात आल्या 4 धावा. 6चा तिसरं 3चा आणि नंतर 10 धावा 6 10 आणि 7 आणि राहिलं शेवटचा स्पेल. क्लास फटका बघूया. जबरदस्त टायमिंग भिकावून दिलाय. लॉफ्टेड तोलून मापून मारलेला हा जबरदस्त आसमानी टोळा आणि संघाचा टोटल स्कोर झालाय 57. डावामधला हा दुसरा षटकार. बिग सिक्सर. कॉमेंट्री करत होतो. आणि हा पुन्हा आक्रमक यस. क्लास बॅटिंग. जबरदस्त सडेतोड तोडफोड फलंदाजी. दे माय धरणी टाय. रन उठवलाय आणि हा सलग दुसरा षटकार. नेत्रदीपक बॅटिंग. संघाची धावसंख्या 63. भूषण शेलार. दमदार फलंदाजी. ये शेलार टू शेलार. गोलंदाज शेलार, फलंदाज शेलार. असे हे सुरस ईर्षा. काय माहित आता. रात्री बित्री काय होत नाही कडा चमत्कार. अच्छा अच्छा. अरे त्यांच्या समोर तर होत असतं ते. आणि हा पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल आणि हा डाव संपलाय. सर्व बाद 63 आणि जिंकण्यासाठी 64 धावांची गरज. टोटल बॉल आहेत 48. 64 फक्त फासला. अंतर तफावती फक्त 16चं. आणि याच्यानंतर टॉस या दोन्ही संघ. या कोण चढते आता. नाही आम्ही उतरते म्हणून. यस नाही विनोद पाटील. चला या. आणि ही कामं त्यांना चांगली जमतात. हो या आम्ही आहोत मैताच्या भटजी. या तुम्हीच करा ते. एक बिग फाईट बिग बॅटल. कडे विध्वंस कडवा प्रतिकार. एकीकडे ओनली बनकरी कामा विरुद्ध KM रॉयल्स मारल अशी ही दुसरी लढत. दुसरा कलगीधरा. दुसरं घमासान. पुढची इनिंगसाठी आय विल कॉल मिस्टर भोपर गावची एक दमदार मुलुक मैदान तोफ मिस्टर विनोद पाटील. प्लीज कम ऑन बोर्ड द हँड ओव्हर करतो माईक
मिस्टर विनोद पाटील एक तंत्रशुद्ध समालोचक. थँक्यू सो मच. याच दरम्यान प्रदीपजी पारेकर साहेब आणि कान्हा लोणे साहेबांची उपस्थिती आपणा सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं करूया कल्याण ग्रामीण प्रीमियर लीगच्या वतीने सरसे स्वागत. जाऊया आपण टॉसच्या दिशेला, जिथे इकडे ओनली वनकरी दुसरीकडे KM रॉयल्स महाराळ असे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे सन्माननीय सचिव आदरणीय संदीपजी सुरोशे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. अनिल दादा मॅचसाठी शुभेच्छा असतील. कृष्णादा मॅचसाठी शुभेच्छा असतील. 8 ओव्हरची मॅच आहे, याची नोंद करून घ्यायची. 2 रिव्ह्यू असतील पर इनिंग, याची नोंद करून घ्या. कॉल असेल KM रॉयल्स महाराळ या संघाचा कॉल. छापा असा कॉल आणि पडलाय छापा. विनंती असेल मान्यवरांना आपण मुख्य मंचकावरती जाऊन स्थानपन्न व्हायचंय. अभिनंदन. टॉस जिंकला. सामना 8 ओव्हरचा आहे. डिसिजन फिल्डिंग करणार आम्ही. फिल्डिंग करायचा निर्णय घ्याल. समोर एक बलाढ्य संघ कृष्णा गेनेसारखा एक असा खेळाडू आहे, 8 पैकी 5 ओव्हर टिकला तर धावा भरपूर बनू शकतात. काय म्हणशील, किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 8 ओव्हरची मॅच आहे, कारण की इथं स्कोर जास्त जास्त बनतो, पण आम्ही त्यांना 70 ते 80 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. ॲज अ आयकॉन तुझं सिलेक्शन झालं. संघाची जबाबदारी तुझ्यावरती होती. कुणालजी म्हात्रे साहेबांनी तुझ्यावरती जबाबदारी दिली. जबाबदारी ज्यावेळेस दिली ॲज अ आयकॉनमध्ये तू उतरला ऑप्शनमध्ये, त्यावेळेस संघाची बांधणी तुला जशी हवी होती तशी मिळाली का? नक्कीच, कारण की माझा संघ मालक आहे तो आम्ही ऑप्शनच्या वेळी आम्हाला बोलला का तुझ्या पद्धतीमध्ये तू टीम सिलेक्ट कर, कारण की मला हा प्लेअर पाहिजे, तो प्लेअर पाहिजे असा. कारण की काही मालक असे असतात का आम्हाला हाच प्लेअर पाहिजे, पण असा पहिला मालक भेटला आहे मला का तो बोलला आहे का तुझ्या पद्धतीमध्ये हे संघ बांधणी कर. आणि काय म्हणशील, जर मी पाहिलं तर ज्यावेळेस मी ऑन पेपर जर तुझी टीम पाहिली, टीममध्ये सर्व स्ट्रॉंग प्लेअर होते आणि सहसा ऑल इंडिया ओपनला तुम्ही ज्यावेळेस खेळता त्यावेळेस हाच सेट असतो. तर मनामध्ये विचार होता की मला हाच सेट घ्यायचा आहे. हा नक्कीच, कारण की मला जे प्लेअर पाहिजे होते तेच प्लेअर भेटलेले आहेत, फक्त त्यांनी 100% त्यांचा द्यायचा प्रयत्न करावा. आणि काय म्हणशील या संपूर्ण आयोजनाबद्दल? एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जर पाहायला गेलं तर अनिल म्हात्रेच्या विरोधामध्ये भरपूर लोक खेळतात, मात्र अनिल म्हात्रे ज्याप्रमाणे खेळतो तसं खेळायचं देखील भरपूर लोकांना असतं. मात्र आता तुझ्याकडून देखील भरपूर मुलांना शिकायला मिळेल. म्हणजे खऱ्या अर्थाने मी म्हणेल की प्रत्येक गावामधून आपल्याला प्लेयर्स पाहायला मिळतात, त्या प्लेयरना काहीतरी शिकायसारखं मिळेल. म्हणजे क्रिकेटला तर डेव्हलपमेंट मिळेलच. काय म्हणशील या संपूर्ण संकल्पनेबद्दल? संकल्पना तर खूप छान आहे, कारण की एवढी मोठी टुर्नामेंट भरवायची हे कोणाचं आयऱ्या गॅऱ्याचं काम नाही आहे, पण आमच्या आशुषांनी हे करून दाखवलेलं आहे, त्यांचं खूप खूप आभार. मॅचसाठी शुभेच्छा असतील. आपण येणार आहोत कृष्णादांकडे. कृष्णादा सकाळच्या सत्रामध्ये टॉस हरला, मात्र चेहऱ्यावरती स्मित असते, नेहमी असते. संघ अडचणीमध्ये असला तू येतो, नेहमी संघाला बाहेर काढतो, असा तू खेळाडू आहेस. काय म्हणशील, टॉस हरला, टॉस जिंकला असता, डिसिजन काय असतं? डिसिजन काय नाही, जे टॉसने हारला आणि जिंकल्याने काय फरक पडत नाही. जे आपला नॅचरल गेम आहे तो खेळायचा आणि जिंकण्याचा प्रयत्न करू 100%. पहिल्यांदा बॅटिंग करशील. 8 ओव्हरची मॅच आहे. जर पाहिलं तर 8 ओव्हर जर टिकले एखादा खेळाडू तर मात्र 100च्या आसपास धावा बनतात. किती धावा बनवायचा प्रयत्न असेल? एक आकडा मनामध्ये असेलच ना आता? आम्ही पण 100+ करण्याचा प्रयत्न करू, कारण की समोरची टीम पण आता माहिती नाही कोण कोण आहेत. लीग आहे बोलल्यानंतर सगळी टीम चांगलीच असते, दोन्ही पण टीमही चांगल्या आहेत आणि 100% देण्याचा 100% प्रयत्न करू. आणि काय म्हणशील, ज्याप्रमाणे तुझ्यावरती योगेश शेठ बनकरी साहेबांनी जबाबदारी सोपवली होती ॲज अ आयकॉन, तुझं सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यानंतर ऑप्शन कशा प्रकारे राहिलं? सिलेक्शन म्हणजे आयकॉन ठेवण्याचा त्याचा माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि मी त्याला बोललेलो का मी आयकॉन राहत नाही, मला खेळायला वेळ नसतो, अंपायरिंग कंटिन्यू चालू असते. तर एक दिलदार व्यक्तिमत कल्याण ग्रामीणमधील कोण असेल तर योगेश शेठ बनकरी, आणि भरपूर चांगलं त्याचं प्रोत्साहन असतो आम्हाला. अजूनपर्यंत कुठल्या खेळाडूला तो काही बोलला पण नाही, ग्रुपवरती पण काही बोलला नाही. तो बोलला तुला जसा पटेल तसा कर, कोण खेळवायचे ते खेळव, आणि एक गोल्डन हार्ट्स बोलला चालेल. आणि काय म्हणशील या शेवटचा प्रश्न आपुलकीचा, की या स्पर्धेविषयी आम्हाला नक्की ऐकायला आवडेल, कारण जबरदस्त क्रीडा स्पर्धा. ज्याप्रमाणे मी म्हटलं की अनिल म्हात्रेला, त्याचप्रमाणे आता मी तुला पण बोलतोय, तुझ्यासोबत अनेक असे खेळाडू असतील जे यंगस्टर आहेत, मात्र तुझ्या माध्यमातून त्यांना ज्ञान देखील मिळेल. तर एक कुठेतरी क्रिकेटला एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळालं, त्यांच्यामध्ये देखील नॉलेज वाढेल आणि ते देखील चांगले क्रिकेटर बनतील. तर मात्र क्रिकेट डेव्हलप होण्यामागे या स्पर्धेचा नक्की हात असेल ना? हो नक्कीच, कारण की ही स्पर्धा पूर्ण तालुक्याची आहे आणि तालुक्याचे जर खेळाडू चांगले चांगले सिलेक्ट केले जातात इथे. आणि यंगस्टर क्रिकेटरना एकच बोलेन का जे आपले लेजंड खेळाडू असतात त्यांना तुम्ही फॉलो करा
त्यांच्याकडून काहीतरी शिका. नकळत शिकला तरी चालतो, कारण की प्रत्येक जणाला सांगू शकेल असा प्रत्येकजण करू शकत नाही. पण त्याही बघून तरी फॉलो करायला पाहिजे का बाबा हा क्रिकेटर असा खेळतो, तो क्रिकेटर असा खेळतो, मला बेस्ट द्यायचा आहे, मला फिल्डिंगमध्ये उतरलं तरी बेस्ट द्यायचा आहे आणि बॅटिंगला उतरलं तरी बेस्ट देण्याचा प्रयत्न करायचा आहे. असं नाही का प्रत्येकजण खेळेलच, परंतु त्यांचा 100% देण्याचा प्रयत्न केला ना, खरोखर क्रिकेट त्यांच्या मागे असतो. आणि जो एखाद दुसरा प्लेयर जर खेळतो आणि तो सांगतो बाबा माझ्यासारखा कोणच नाही, तर त्याची किंमत 0 असते, हा क्रिकेट दाखवून देतो. मॅचसाठी शुभेच्छा असेल. प्रेझेंटेशन बॉक्समधून न्यूज येते, टॉस जिंकलाय KM रॉयल संघाने. डिसिजन फिल्डिंगचा असेल तर ओनली मनकरी कांबा या संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे. आपण वळणार आहोत कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला, जिथे आपल्यासोबत उपस्थित असेल कॉमेंट्री बॉक्समध्ये वेल्वेट व्हॉइस ऑफ भोपर, डोंबिवलीचा गोड आवाज आणि तंत्रशुद्ध समालोचक. ज्याप्रमाणे दशरथ पाटील सरांनी उल्लेख केला की प्रति बाळसुब्रह्मण्य अय्यर, तसेच आमचे सर्वांचे लाडके आमचे मार्गदर्शक गुरुवर्य विनोदजी पाटील सर आणि त्यांच्या सुमधुर वाणीतून ऐकाल खेळाचं पुढचं सत्र. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच दशरथ दादा, थँक्यू व्हेरी मच. थोडा आवाज द्या, मॉनिटरला आवाज द्या. पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने, काय जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी आपण बघताय. टार्गेट आहे एकूण 64 धावांचं विजयासाठी आणि राजेश मिरकुडे यांच्यासाठी बक्षीस आलेलं आहे. सलग 3 षटका ठोकल्यास प्रदीप गायकर, बाबू दुर्णे, नितीन दुर्णे याचकडून 2000 रुपये कॅश प्राईज देण्यात येईल. बॉलिंग मार्कवर भूषण तयार. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, पिचिंग आउटसाइड दी लेग स्टंप आहे. अंबा त्या ठिकाणी आपण बघतायत शाहपुर की आनबान शान, टेनिस बॉल क्रिकेट की पहचान मुन्नाभाई पठाण. दुसऱ्या बाजूला आपण बघतायत हेमंत शेट्टी मॅन फ्रॉम शहापूर आणि त्याचबरोबर सिद्धू गुरव मॅन फ्रॉम सांगली. ड्राईव्ह करतायत, फिल्डर आहेत लॉंग ऑनला. त्या दरम्यान ही एक धाव पूर्ण करतात. एका धावेने धावसंख्या धावपलकावरती 2 धावा झाल्या. टार्गेट 64चं आहे. 63 वरती घोटसई संघ ऑल आउट झाला आणि 8 ओव्हरच्या मॅचमध्ये आता 64 करायचे आहेत. फार मोठं टार्गेट नाही आहे, पण बघूया शेवटी क्रिकेट आहे, काही घडू शकतं. लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल, बॉलिंगमध्ये काहीतरी वेगळं करावं लागेल, कारण की फलंदाजांनी भ्रमनिरास केला. पूर्णपणे हा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला, पण एक सन्मानजनक धावसंख्या उभी करण्यामध्ये यश प्राप्त झालं CM प्रतिष्ठान घोटसई या संघाला. ओहो, फुल टॉस होता, समोर खेळतायत, फॉरवर्ड डिफेन्स, नो बॉल कॉल अंपायर, कारण की कमरेच्या वर होता आणि त्यामुळेच पंचांनी घोषित केले की हा नो आहे. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे, फिल्डिंग साईडकडनं रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. तर बघूया, आपण चेक करूया कमरेच्या वर आहे की खाली आहे, आणि तिसरे पंच लवकरात लवकर हा तोडगा सोडवतील. स्पर्धा आपण बघतायत कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग अर्थातच KGPL 2025 दिवस 3 सामना क्रमांक 1 मैदानावरती सुरू आहे. याच दरम्यान कल्याण ग्रामीण प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही स्वागत करतोय प्रदीपजी पहारेकर साहेबांचं, जे खडवली गावचे उद्योजक आहेत, तसेच कानामामा लोणे जे उद्योजक खडवली आहेत, तसेच उद्योजक खडवली रवी चक्र नारायण यांची देखील उपस्थिती आपणा सर्वांना पाहायला मिळते. तिन्ही मान्यवरांचं आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत करूया. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नो बॉल असेल. थर्ड अंपायरने सांगितलं नो आहे, आणि आमचे ग्राउंड अंपायरचा जो निर्णय होता अत्यंत योग्य होता. काय तर नो बॉल असं वाटलं होतं की बाहेर खेळतील, पण इतका वेगाने आला होता कमरेच्या वर समोर फॉरवर्ड डिफेन्स केलं त्यांनी. रिव्ह्यू तर मिळालेला, आणि आता फ्री रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालेला आहे फिल्डिंग साईडचा. भूषण हो, यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टिपिकल पॉवर प्लस स्ट्रोक, चेंडू सीमा पार, येतो हा चौकार. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन बघायला मिळते, आणि बऱ्याचदा सलामीला असे बॅटर आपण अनेक टीममध्ये बघत असतो. राऊंड द विकेट
एज आहे, जेलची शक्यता. ओ जेल टिपलाय, थोडासा वेळ लागला. फर्स्ट अटेम्प्टमध्ये ड्रॉप झाला होता, मात्र त्यानंतर सेकंड अटेम्प्टमध्ये पकडलेला आहे. फलंदाज कल्पेश बाद होतोय. चौकारानंतर चांगलं कमबॅक भूषणचं झालंय. बॅटर सचिन मगर त्या ठिकाणी दाखल झालाय. धाव फलकावरती आपण बघतो 7. सचिन मॅन फ्रॉम अनखरपाडा या संघासाठी ग्रामीण क्रिकेट खेळत असतात. बघूया यावेळेस 3ऱ्या क्रमांकावरती आलेले आहेत SR सुपर किंग, अर्थातच सुभाष गायकर, त्याचबरोबर रवींद्र धुमाळ यांचा संघ. दुसऱ्या बाजूला CM प्रतिष्ठान गोडसे हा संघ, चिंतामण मगर यांनी पुरस्कृत केला संघ. आणि दोन्ही संघ मालक सुभाष गायकर इन ॲक्शनमध्येही तुम्हाला दिसले असतील. आणि सुपर किंग म्हटलं की चेन्नई सुपर किंगची आठवण येते. त्याचबरोबर केतन म्हात्रेचं सिलेक्शन ज्या संघासाठी झाले. हा चेंडू उडवलाय, समोर फिल्डर, जेलची शक्यता, फलंदाज बाद. ज्या पावलांनी आले होते त्याच पावलांनी जावं लागेल माघारी. दुसरा गडी बाद होतोय मैदानावरती SR सुपर किंग या संघाचा. बोली संघासाठी ग्रामीणचे क्रिकेट खेळलेले आहेत. पण सचिन मगर बाद झालाय गोल्डन डकवरती. कल्पेश बाद झाला. आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती भूषण. तर बघूया हॅट्रिक पूर्ण होते का. तर एकही हॅट्रिक आतापर्यंत झाली नाही अशी माहिती आम्हाला आमचे ऑफिशियल स्कोरर नयन धुमाळ याकडे देत असताना. आणि यानंतर जबरदस्त फाईट ऑनली बनकरी खांबा वर्सेस केम रॉयल्स मारळमध्ये. उडावला गेला, जेलची शक्यता, हॅट्रिकची कमी होती. ओहो, सोपा झेल सुटलाय, लॉलीपॉप कॅच. आणि कारण सांगतायत सूर्य तर या बाजूला आलाय, पण कारण एक्झॅक्टली काय सांगतायत. कॅच एकदम सोपी होती आणि का सुटली प्रश्न पडलाय. कमरेवरती हात दिलाय. पहिली हॅट्रिक झाली असती, हॅट्रिक बरोबर आणखीन एक विकेट प्राप्त झाला असता, दबाव टाकता आला असता. धावा आधीच धावफलकावरती कमी आहेत आणि इथे एक सोपा झेल. फिल्डर त्या ठिकाणी आपण बघितलं तर उदयने झेल सोडला. ज्या उदयने मगाशी एक झेल पकडला आणि बघा हातातून ओला साबण कसा निसटतो तसा हा चेंडू निसटला. हॅट्रिकची जी संधी निर्माण झाली होती ती मात्र गमावलेली आहे. आणि बघा फिल्डरचं किती महत्त्व असतं हॅट्रिक पूर्ण करण्यासाठी. शिडाच्या नावेचं जे वाऱ्याचं साह्य अपेक्षित असतं शिडाच्या नावेला, तेच साह्य क्रिकेटमध्येही गोलंदाजाला फिल्डरकडनं अपेक्षित असतं. एखाद्या वादकाला जसं गायकाला म्हणतात ना वादकाची साथ हवी असते, आणि एखाद्या कॉमेंटेटरला जी साथ स्कोररकडनं अपेक्षित असते ती साथ तर क्रिकेटमध्ये बॉलरला फिल्डरकडनं अपेक्षित असते. पण कुठेतरी उदयने चूक केली. हॅट्रिक पूर्ण झाली असती, पहिली हॅट्रिक असती, हा एक रेकॉर्ड नोंदवला गेला असता. पण शेवटी नियतीला ते मंजूर नव्हतं कदाचित उदयला. आणि झेल सुटल्यानंतर मात्र जीवनदान मिळालेले महेंद्रला. आणि धावसंख्या धावफलकावरती फक्त 8. काय कमबॅक केलं बघा या ठिकाणी. मी कौतुक करेन भूषणचा. थोडासा स्ट्रगल सुरुवातीला करत होता, वाईड एक नो बॉल आला होता, पण त्यानंतर चांगलं कमबॅक. सामना रंगू शकतो. लो स्कोरिंग मॅच जरूर आहे 8 ओव्हरमध्ये, पण इथून फाईट जर केली प्रतिस्पर्धी संघाने CM प्रतिष्ठान, पण अशा कॅचेस जर ड्रॉप झाले तर मग हा सामना जिंकणं फार कठीण होऊन बसेल. वेळेच्या बाबतीत लक्ष द्या.
एकूण 5 सामने कव्हर करायचे आहेत. पहिले 2 सामने आपण 8-8 ओव्हरचे कव्हर करतो, त्यानंतर पुढचे 3 सामने आपण 6 ओव्हरचे कव्हर करत असतो. त्यामुळे प्लीज सगळ्यांना ही सूचना असणार आहे आणि ही शिस्त आपल्याला प्रत्येकाला ही लावून घ्यायला हवी. वक्तशीरपणा माणसाने नेहमी असावं आणि वक्तशीरपणा ही यशाची गुरु किल्ली आहे, हे सगळ्यांनी जाणून घ्यायला हवं. हलक्या हाताने प्लेस करायचं होतं, थोडासा खाली चेंडू याला फारशी गती नव्हती. खेळपट्टीवरती आपण पहिल्या दिवसामध्ये जबरदस्त क्रिकेट बघितलं. मागच्या आणि कालच्या आणि परवाच्या दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये संतोष आपद्दारे प्रतिष्ठान टिटवाळा हा संघ पोचलेला आहे सुपर 6मध्ये. त्याचबरोबर सई रायझिंग स्टार दागाव हा पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला आहे. ऑन साईडला फिल्डर आहेत, मिसफिल्ड झाली आहे. या छोट्या छोट्या चुका पराभवाला कारणीभूत ठरतील. पकडला असता तर फलंदाज बाद होऊ शकला असता. कालच्या दिवसात वीरा रॉयल्स आणि त्यानंतर आपण बघितलं की शिवम ब्लास्टर रायते असे 4 संघ मागच्या 2 दिवसामध्ये सुपर 6मध्ये क्वालिफाय झाले आहेत. बघूया आजच्या दिवसामध्ये कोणते 2 संघ पोहोचत आहेत. यानंतर ऑनली बनकरी कामा योगेश बनकरी यांचा संघ, त्यांच्यासमोर कुणाल माद्रे KM रॉयल्स मारळ हा संघ इन ॲक्शनमध्ये. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी अजिंक्यला आपण बघतायत. स्ट्रायकिंगला बॅटर राजेशसाठी बक्षीस या ठिकाणी आलं होतं मगाशीच. जे बक्षीस प्रदीपजी गायकर, बाबू धुर्णे, नितीन धुर्णे याचकडून 3 षटकार सलग ठोकले तर 2000 रुपये देण्यात येतील. हो, यावेळेस मात्र सरळ खेळतात लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण बघतायत. सिंगल येते, सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 10. दुहेरी अंक धावसंख्या 64चं टार्गेट आहे. 54 अजूनही करायचे आहेत आणि हे दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. प्रेक्षकांची गर्दी आम्हाला पहिल्या दिवसापासून बघायला मिळते. क्रिकेटची क्रेज प्रचंड सगळीकडे आपण बघत असतो. सुंदर सुंदर लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह हा देखील जाय सीमारेषे बाहेर येतो. KGPL चौकार. मॅन फ्रॉम सांगली टॅप करतायत. पॉइंटला फिल्डर आहेत. डॉट बॉल डान्सिंग अंपायर. खरं तर ही संकल्पना आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बघितली. बिली बॉन्डन जे न्यूझीलंडचे अंपायर होते त्यांनी काहीतरी वेगळ्या पद्धतीने ॲक्शन करण्यास सुरू केली. त्याला प्रेरित होऊन त्यानंतर शंकर गुलाब धोत्रे उर्फ गोट्या अंपायर त्याने भिवंडीमधून सुरुवात केली आणि त्यानंतर गोट्या अंपायर भरपूर प्रसिद्ध झाला. ओहो, काय घडलंय? चूक झाली आहे. विकेट किपरने केली चूक. चेंडू गेला लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. बायच्या रूपाने हा येतोय चौकार. आपण बघितलं तर इथे एक 7-8 धावा नाहक खर्च केल्या गेल्यात. आधी धावफलकावरती कमी धावसंख्या आहे आणि त्याला रोखण्यासाठी इथे मात्र फिल्डिंग चांगली करायला हवी, पण त्याच्या विपरीत घडताना दिसतंय. बघा, मागचा चेंडू थोडासा खाली राहिला. विकेट किपरला तो गॅदर करता आला नाही. लॉंग स्टॉपच्या दिशेने गेला. बायच्या रूपाने तो चौकार आला. त्यामुळे बऱ्याचदा गोलंदाज कुठेतरी त्याचं मानसिक खच्चीकरण होत असतं. फिल्डिंग चांगली झाली का त्याचा आत्मविश्वास दुणावतो आणि फिल्डरच्या हातामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. त्यामुळे इथे या चुका मागात पडू शकतात, पराभवाला कारणीभूत ठरू शकतात. धावा 18 आहे धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 8 धावा. या ओव्हरमध्ये आपण बघतो धावा आलेल्या त्या म्हणजे एकूण 10. धावांची गती 9.00 प्रति ओव्हर मागे. विकेट 2 गमावलेले आहेत. कल्पेश आधी बाद झाला, त्यानंतर सचिन मगर बाद झाला. महेंद्र जो हॅट्रिक बॉलवरती बाद होता होता वाचला. उदयने त्याला जीवनदान दिला आणि जीवनदान आता ते मागात पडताना दिसतंय. जीवनदानं क्रिकेटमध्ये खूप मागात पडतात. अशी कित्येक उदाहरणं आपण अनेक समालोचक देत असतात. आपण रोहित शर्माचं उदाहरण सांगतो, मार्टिन गुप्टिलचं सांगतो, पण डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ब्रायन लाराने 500 धावा केल्या होत्या वैयक्तिक. त्याला 2 वेळा जीवनदान दिलं गेलं आणि 500 धावा त्याने वैयक्तिक कुठल्या होत्या. हा खूप मोठा विक्रम
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. बघूया पंच सांगतायत वाईट बॉल. JP पॅनल काम करतायत. पहिल्या दिवसामध्ये जय पवार यांना आपण इन ॲक्शनमध्ये बघितलं. अनेक अंपायर JP पॅनलमध्ये काम करतायत. तब्बल 41 अंपायर काम करतायत. खूप मोठी टीम आहे JPची. संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील JP पॅनल काम करत असतं. हो लेट कट अप्पर कट पाठवलाय चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. थँक्यू DJ. बघा जे बक्षीस राजेश मिरकुडेसाठी 3 षटकाला होता ते आता 3 चौकारावरती आणलेले आहे. या तिन्ही जे खरं तर कदरदान आहेत सपोर्टर आहेत नितीन दुर्णे आणि प्रदीप गायकर. अच्छा नितीन उर्फ बाबू असं नाव आहे. तुम्ही दोन्ही नावं दिले. मॅनेजर आहेत व्यवस्थापक आहेत आणि बघूया त्यांची इच्छा आहे की राजेशने बक्षीस मिळवावं. ऑन साईडला ड्राईव्ह करतायत. अलंग द ग्राउंड चेंडू लॉंग ऑनला येतोय. सहजतेने एकदा पूर्ण करतायत. सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. क्रिकेट हा फक्त ताकदीच्या बळावरती नाही. हा खेळ बऱ्याचदा आपण म्हणतो की बुद्धीच्या बळावरती खेळला जातो. हा खेळ तुमची शारीरिक क्षमता तर तपासत असतो पण हा खेळ तुम्हाला बऱ्याचदा तुमची मानसिकता तपासत असतो. तुम्ही किती मेंटली स्ट्रॉंग आहात हा खेळ वेळोवेळी त्याची परीक्षा घेत असतो. हलक्या हाताने प्लेस करतात. पॉईंटच्या दिशेने ढकललंय. तिथे मिसफील्ड झाले. बघा 1 धाव होती तिथे 2 धावांचा रूपांतर इथे झालंय का बघूया. अपील तर झालं होतं पण 2 धावा या ठिकाणी आय थिंक पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचले. 26 धावा. चुका वारंवार होत आहेत. फिल्डिंगमध्ये चुका झालेल्या आहेत. बॉलिंगमध्ये झालेल्या आहेत. पण बघा आता चेंडू अडवता आला असता पण तिथे चेंडू अडवता आला नाही आणि जिथे सिंगल होती तिथे 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा झाल्या आहेत. यानंतर ऑनली वानकरी कामा वर्सेस KM रॉयल्स. महाराळ दोन्ही कॅप्टनने सांगितले की आमच्या संघ मालकाने सांगितले तुला पूर्णपणे अधिकार आहे. तुला फ्रीडम आहे. तुला कुठले खेळाचे घ्यायचे ते घे. कसं खेळायचं तसं खेळ पण जिंकण्यासाठी खेळ. लॉंग ऑफला फलंदाज या ठिकाणी झेल देऊन बाद होतोय. यावेळेस मात्र महेंद्र आणि मैदानावरती हा 3रा गडी बाद होतोय SR सुपर किंग या संघाचा. आम्ही इथून खेळल्याचा धोका पत्करला पण जागा चुकीची निवडली. गॅपमध्ये खेळता आलं नाही. 3रा विकेटचं पतन. महेंद्र बाद होत आहेत. महेंद्रने बाद झाल्यानंतर एकूण धावा केल्या त्या म्हणजे आपण बघतायत त्या 8 धावा वैयक्तिक त्याने केलेल्या आहेत. न्यू बॅटर मैदानी रुपेश. धावा धावफलकामध्ये 26 टार्गेट आहे एकूण 64 धावांचा आणि अजूनही आपण जर विचार केला तर इथे 38 धावांची गरज असेल विजयासाठी. 7 द्यावी लागेल. राजेश एका बाजूने किल्ला लढवतोय. 4 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केलेले आहेत. या 4 चेंडू त्याने 6 धावा केलेल्या आहेत. ऑन साईडला यावेळेस चेंडू येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सहजतेने 1 धाव पूर्ण करतायत. अत्यंत चांगली ही खेळपट्टी. क्युरेटरचं नाव आम्हाला माहिती नाही पण एक स्पोर्टिंग विकेट तयार करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी खेळपट्टी बनवण्यासाठी वेगवेगळी माणसं निवडली जातात. कल्याण डोंबिवलीमध्ये आम्हाला आठवतं की स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची मोहन राऊत कोलमचे अच्छा ते आमचे सचिव देखील आहे त्या संघटनेचे. त्यांनी ही विकेट तयार केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकेट तयार झाली आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकची खेळपट्टी नरेश म्हात्रे मारपाडाचे बनवत असतात. त्याचबरोबर भीमचंद्र काळन हे देखील एक खूप चांगले पिच क्युरेटर आहे आणि पूर्वी
ज्या गावात मॅचेस असायचे तेच खेळपट्ट्या बनवायचे. आता त्यासाठी वेगवेगळे विशेषज्ञ आपण वापरत असतो. 3 ओव्हर संपले, धावा करतात. एकूण आपण बघतो त्या म्हणजे 28. आणि क्रिकेटमध्ये खरं तर लेदर बॉलचा विचार केला तर खेळपट्ट्यांच्या 3 प्रकार आहेत. त्यामध्ये आपण जर बघितलं तर डस्टी विकेट आहे, त्याचबरोबर ग्रीन टॉप विकेट आपण बघत असतो. त्यानंतर डेड पिच. डस्टी पिच म्हणजेच आपण जर बघितलं तर ती थोडीशी सॉफ्ट असते, तिथे ती स्पिनरला साथ देते. डेड विकेट म्हटलं की ती सपाट असते, फ्लॅट असते. त्या विकेट्स तुम्हाला आशिया खंडामध्ये श्रीलंका, भारतात, बांगलादेशमध्ये जास्त बघायला मिळतात किंवा पाकिस्तानमध्ये. पण ज्या ग्रीन टॉप असतात त्या तुम्हाला परदेशात बघायला मिळतात. त्यावरती बारीक असं ग्रास त्या ठिकाणी असतं, त्यामुळे वेगवान गोलंदाजांना ती साथ देते. वानखेडेची विकेट ही 6 प्रकारच्या मातीपासून बनवली जाते. आणि त्याचबरोबर जर आपण विचार केला दुसऱ्या थरावरती थर्माकोलचे एक लेअर असे जेणेकरून तिथे पाणी थांबत नाही. पण ऑस्ट्रेलियाची मेलबॉर्नची जी विकेट आहे ती कारखान्यात बनवली जाते. ती पोर्टेबल विकेट असते, तिला कारखान्यात बनवून क्रेनच्या सहाय्याने आणतात आणि त्यानंतर ती तिथे सेट करतात. तर अशा अनेक खेळपट्ट्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपण बघत असतो. चला मॅच सुरू करा. 3 ओव्हरमध्ये धावा फलकावरती झाले ते म्हणजे 28 धावा झाल्यात. आणि अजूनही आपण जर विचार केला तर इथून आम्हाला सांगतील नयन तुम्हाला किती हव्यात. तर 36 धावांची अजूनही गरज विजयासाठी. येणारे चेंडू या ठिकाणी 30 असणार आहेत. मॅच एका बाजूने झुकलेली आहे, पण शेवटी क्रिकेट आहे, कधीही सामना कुठल्याही बाजूला झुकू शकतो. कालक्या हाताने खेळतायत रक्षात्मक पद्धतीने. बॉलर्स बॅक ड्राईव्ह तंत्र खूप चांगलं आहे. राजेश मिरकुटे भरपूर अनुभवी खेळाडू आहेत, लेजंड क्रिकेटर आहे. 40 ओलांडलेले आहे, पण आजही बघा धावांसाठी भूक आहे आणि किती सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत. खूप चांगलं तंत्र आहे, डिफेन्स खूप चांगला आहे. यावेळेस मात्र उडवलाय कव्हरच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी येत आहे, थोडंसं मिसफिल्ड झालंय. आणि बघा खराब फिल्डिंग सातत्याने पहिल्या ओव्हरपासून आपण बघतोय. धावा 63 जरूर झाल्यात, पण निराश न होता जे झालं ते झालं. बॅटिंगमध्ये जे झालं ते विसरून मैदानावरती तुम्हाला बॉलिंग चांगली करायला पाहिजे, त्याचबरोबर फिल्डिंगही चांगली करायला हवी. पण इथे कुठेतरी आपण बघतोय धावा कमी झाल्या कारणाने तो बॉडी लँग्वेज आपल्याला थोडासा नेगेटिव्ह बघायला मिळतोय. धावा फलकावरती 30-34 धावांची अजूनही गरज आहे. अजिंक्य हलक्या हाताने प्लेस करतायत. सिलिम विडा आपला चेंडू येतोय, त्या ठिकाणी सिंगल पूर्ण करतायत. सिंगलच्या साह्याने 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 31 धावा झाल्यात आणि अजूनही 33 धावांची गरज आहे. चेंडूंचा आपण विचार केला तर 27 चेंडू शिल्लक आहेत. प्रेक्षकांची गर्दी स्टँड्समध्ये आपण बघतोय. अत्यंत सुंदर पद्धतीने हे आयोजन, हे नियोजन. आणि पाऊस असल्यानंतर कुठल्या गोष्टीची चिंता आपल्याला अजिबात नसते. जेव्हापासून भाऊसने ही जबाबदारी घेतलेली आहे तेव्हापासून या विभागातलं क्रिकेट शिस्तबद्ध होऊ लागलेलं आहे. एक चांगलं क्रिकेट बघायला मिळतं आहे. ओ हो हो, यावेळेस मात्र स्वीप केलाय, पाठवलाय फाईन लेगच्या दिशेने. आणि बघा सिद्धू सर काय ॲक्शन आहे त्यांची, बजावटीचे. तीस 29 धावांची गरज आहे. सिद्धू सर आज सगळ्यांना एंटरटेन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. दूरचा प्रवास करून गोटे अंपायर नंतर आम्ही माट्याला बघितलं नाचताना. त्याचबरोबर आमच्या कामागावचे हिरामण खरकर हॅरीलाही आपण बघत असतो शीर्षासन करत असताना. तो देखील वाईट वगैरे देत असतो पायाने. ड्राईव्ह केला आहे, लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. केवळ 1 धाव येईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 36. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये दशरथ पाटील आहेत, त्यामुळे जेव्हा दशरथ पाटील असतात बाकीच्यांना आम्हाला कुणाला ऐकायची इच्छा नसते, कारण दशरथ पाटील आल्यानंतर सगळ्यांना हसवण्याचं काम करत आहेत. हास्य सम्राट म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. आणि यूट्यूब आल्यामुळे थोडीशी आता त्यांनाही काळजी घ्यावी लागते. तर पूर्वी यूट्यूब बंद करा आणि त्यांना सोडून द्या मोकळा, बघा त्यांची कॉमेडी.
प्रचंड हसवतात सगळ्यांना. 4 ओव्हर संपले, 36 धावा धावफलकावरती बघतो आपण. 28ची गरज आहे. पुढच्या 4 ओव्हरमध्ये 24 चेंडूमध्ये 28 करायच्या. रिक्वायर्ड 7 आहे आणि 4 ओव्हर नंतर मैदानावरती पाणी घेऊन जात असताना आमचे हे सहकारी. बघूया 4 ओव्हरमध्ये काय घडतंय. सद्यस्थितीमध्ये धावा आपण बघतोय एकूण झाले त्या 36. 3 विकेट गमावलेले आहेत. SR सुपर किंग हा संघ चांगल्या स्थितीमध्ये. अजूनही 28 करायचे आहेत 24 चेंडूमध्ये. राजेश मिरकुटे एका बाजूने किल्ला लढवत असताना कथोरे साहेब कार्यकुशल कार्यसम्राट आमदार म्हणून ज्यांची ख्याती राहिलेली आहे. राजकीय क्षेत्रातील एक फार मोठं नाव आहे. त्यांची उपस्थिती पहिल्या दिवसात आपण बघितली. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आपले आधारस्तंभ आहेत, बॅकबोन आहेत, आपले श्रद्धास्थान आहेत, प्रेरणास्थान आहेत. असं एक उत्तुंग व्यक्तिमत्व. हे नाव खरं तर आम्ही पहिल्यांदा डोंबिवलीमध्ये ऐकलं होतं जेव्हा ते आमच्या विभागातून उभे राहिले होते. आजपासून एक 30 वर्षापूर्वीची गोष्ट असेल आणि कित्येक वर्ष सातत्याने नाव राजकीय पटलावरती आदराने घेतलं जातं आहे. त्यामागचं त्यांचं कर्तृत्व अफाट आहे आणि त्याचबरोबर एक झुंजार नेतृत्व आणि व्यक्तिमत्व त्यांचं उत्तुंग असल्या कारणाने हे नाव सातत्याने आपण ऐकत असो. ओहो, वेगवान चेंडू, पहिलाच बॉल. 5व्या ओव्हरचा भूषणला आणले. त्या भूषणने पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा दिल्या होत्या, 2 विकेट प्राप्त केले होते. त्या भूषणला पाचारण करण्यात आले 5व्या ओव्हरमध्ये. बघूया या मॅचमध्ये तो रंग भरतोय का, हे षटक इकॉनॉमिकल फेकतोय का. पण पुढचे 3 षटकं देखील याच पद्धतीने हाताळावी लागतील. पण पहिलाच बॉल डॉट आलेला आहे. हा देखील प्रचंड वेगवान आणि काय जबरदस्त बघा. विकेटचा जो बाउन्स आहे त्याचा वापर करतायत, शोल्डरचा खूप चांगला वापर करतायत आणि वेगाबरोबर जर बाउन्स प्राप्त झाला तर फलंदाजांना अडचणीत आणता येतं. इथे आपण बघतो रुपेशला सलग 2 बॉल डॉट फेकलेले आहेत. 24 चेंडूमध्ये 28ची गरज होती. आता चेंडू शिल्लक राहिलेत 22. बॉलिंग मार्कवर भूषण. ऑन साईडला यावेळेस मात्र खेळतात. लॉंग ऑनला फील्ड त्या ठिकाणी आहेत. केवळ 1 धाव येईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 37. अजूनही 27 धावांची गरज असेल विजयासाठी आणि 27 धावा करण्यासाठी तब्बल 21 चेंडू शेष आहेत. सामना लो स्कोरिंगचा जरूर वाटतोय पण इथून एक चांगला कमबॅक करावा लागेल मैदानावरती. तर मोहनदादा राऊत तर आवाज नाही तर दादा आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो की आवाज नाही आहे, तुम्ही सांगा. कारण आम्ही सारखं बोललो तर ते म्हणजे की DJ वाले कॉमेंटेटर सारखं सांगतात. DJची भूमिका क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची आहे. बघा आम्हाला आमचा कोणावरती रोष नाही. शेवटी आयोजक ज्यांना अपॉइंट करतील त्यांच्याबरोबर आम्हाला काम करणं आहे. पण DJ ऑपरेटर जर बघितलं तर सगळ्यात बेस्ट माझ्या करिअरमधला तर मी म्हणेल की पनवेलचा SDC, सँडी मॅडी, नितीन दुंद्रेचे आणि रॉनी DJ हे सगळे DJ ऑपरेटर प्रचंड टॅलेंटेड आहेत. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती त्यांचं फार मोठं नाव आहे. त्याचबरोबर आणखीन एक नाव घेईन मी, शिरवली पनवेलचे ओमी DJ. हे सगळेजण त्यांना माहीत आहे क्रिकेट आणि इव्हेंट या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. क्रिकेटमध्ये काय हवं आहे
हे डी जे ऑपरेटरला कळायला पाहिजे. इव्हेंटमध्ये काय हवं आहे या सगळ्या गोष्टी त्याला कळायला हव्या. डिस्क जॉकी, डी जे म्हटलं की डिस्क जॉकी, तो देखील एक स्वतंत्र कोर्स आहे. प्रोफेशन म्हणून तुम्ही डी जे बनवू शकता, अभ्यास करू शकता त्यासाठी. ओ सुंदर सुंदर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, पण समोर लॉंग ऑफला फिल्डर आहेत. एक धाव या दरम्यान येते धावसंख्या धावफलक होते आपण बघतोय एकूण एक. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2024-25 दमदार दिमागदार आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. आजचा दिवस क्रमांक तिसऱ्या दिवसातील पहिली मॅच आणि दुसरी इनिंग मैदानावरती मार्गस्थ आहे. 5 षटकांचा वाजविकेत समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 39. विजयासाठी अजून देखील चेंडू शिल्लक आहेत, ते म्हणजेच 18 आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी गरज आहे ती म्हणजेच 25 धाब्यांची. या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. बॅटिंग करत असताना टीम SR सुपर किंग संघाला. संघाच्या दिशेला जर पाहायला गेलं, सलामीला आलेले 2 फलंदाज त्यापैकी कल्पेश कौर थोडेसे स्ट्रगल करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर सचिन मगर जे बाद झाले स्वस्त्यामध्ये. महेंद्र केनेने देखील बॅटिंग करायचा प्रयत्न केला. 8 वरती तो इंडिव्हिज्युअल बाद झाला. मात्र आता मैदानावरती सचिनच्या खांद्यावरती जबाबदारी या ओव्हर नंबर 6 ची. 18 बॉल 25 धाब्यांची आवश्यकता विजयाचं समीकरण. ऑन साईडला मोठा फटका मारायचा प्रयत्न थर्डमॅन मध्ये थोडंसं फंबलनेस पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ऑन द बोर्ड 40 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 40 ऑन द बोर्ड, 40 धावा. येस, लेग बायसची एक धावा 8 टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल धावफलकावरती 40 या आकड्यावरती विजयाचं समीकरण. 17 बॉल आणि 24 धाब्यांची आवश्यकता आहे. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े के गाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. आता कमबॅक करावं लागेल. बॉलिंग करत असताना टीमला संघ जरूर अडचणीमध्ये. सीएम प्रतिष्ठान टायटन गोडसे मात्र फटका लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजेशांच्या बॅटमधून हा दमदार स्ट्रोक A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सिद्धू सरांसाठी. सिद्धू सर अगदी दूरवरचा प्रवास करून कल्याण ग्रामीण मध्ये आलेत आणि कल्याण ग्रामीण मध्ये आल्यानंतर ते आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकून घेतलं सारं. अगदी असंच म्हणावं लागेल, कारण काय त्यांच्या माध्यमातून पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. डान्सिंग पंच जे आपल्याला पाहायला मिळतील सिद्धू सर. स्क्विल लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपले मुन्ना पठाण सर. यावेळेस कव्हरच्या दिशेला अगदी हलक्या हाताने प्लेस केला होता, मात्र मैदानावरती विकेटचं पतन झालंय. स्ट्रायकिंग एंड वरती रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर रुपेश शिकेळी होत असताना समाप्त. रुपेश बॅक टू दी पवेलियन.
कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान सचिव आदरणीय संदीपजी सुरेश उर्फ सँडी दादांच्या माध्यमातून अंपायर सिद्धू सरांसाठी 500 रुपीज कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. सकाळच्या सत्रामध्ये सिद्धू सर आणि त्यांच्या माध्यमातून कलाकारी पेश करण्यात आली आणि कलाकाराला दाद द्यावं म्हणून बक्षिसाची थाप 500 रुपयाच्या स्वरूपामध्ये सिद्धू सरांना मिळते. कौतुकास्पद आहे सरांची भूमिका. जाऊया मॅचच्या दिशेला. 46 धावा धावफलकावरती नवीन बॅटर हरीश पाहायला मिळतील. एक जबरदस्त खेळाडू म्हणून हरीशची ओळख आहे. डावकुरे हाताचे विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज. मैदानावरती षटकारानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं. सचिनच्या मार्फत तो कमबॅक नक्की पाहायला मिळतोय. सचिन शेलार एक गुणवान गोलंदाज आहे. पाहूया सचिनच्या मार्फत कशा प्रकारची आता कामगिरी केली जाईल. हरीश आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंडवरती. हरीश सुरोशी नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. राजेश मिरकुटे धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 46. पंधरा चेंडू 18 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस चॉप केलाय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉल गेलाय तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. याला म्हटलं जातं एज्युकेशनल क्रिकेट. याला म्हटलं जातं सब्जेक्टिव्ह क्रिकेट. माहिती आहे सिंगल डबलने आपण या मॅच मध्ये जिंकू शकतो. अगदी तेच मैदानावरती केलं जातं. हरेश एक नामवंत खेळाडू आहे. अगदी डोक्याचा अगदी चांगला वापर करतो. नॉलेजेबल क्रिकेटर आहे आणि त्याला माहिती आहे कधी सिंगल डबल घ्यायचं कधी चौकार षटकार घ्यायचं. आता रिस्कची गरज नाही आहे. रिस्क घेतली विकेट पडली तर माझा संघ अडचणीमध्ये येऊ शकतो त्याला माहिती आहे आणि म्हणून तर काय त्याच्या माध्यमातून बॉलला चॉप करण्यात आला. थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉल गेला आणि तोपर्यंत एकदम कंप्लीट झाली. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 47 या आकड्यावरती. 47 रन्स ऑन द बोर्ड. 47 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित चेंडू असतील 14 चेंडू आणि 17 धाब्यांची आवश्यकता SR सुपर किंग संघाला. गोलंदाज तयार सचिन. यावेळेस कट करायचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावफलकावरती ऍड होईल आणि तिसऱ्या पंचांची मागणी. बॉलिंग टीम CM प्रतिष्ठान गुडसोई टायटन या संघाच्या माध्यमातून केला गेलाय रिव्ह्यू. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवण्यात आलाय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवण्यात आलेला आहे. पाहूया काय असेल. 14 चेंडू आणि 17 धाब्यांची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय SR सुपर किंग्स टीमकडे. जर पाहिलं गेलं अजून देखील व्हाईट बॉल असेल त्यामुळे धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जी मात्र 48. आता विजयासाठी 14 चेंडू 16 धाब्यांची आवश्यकता असेल. 14 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. मैदानावर जर पाहिलं गेलं संघ थोडासा बॅकफुटवरती CM प्रतिष्ठान. मात्र जो स्ट्रगल आपल्याला पाहायला मिळतो ज्या प्रकारे कमबॅक केलंय ज्या प्रकारे मैदानावरती चुरस पाहायला मिळते शेवटच्या क्षणापर्यंत शिवटपणा या संघाच्या अगदी रक्तामध्ये आणि तो संघ दाखवतोय मैदानावरती. यावेळेस फटका लाजवाब. मात्र डीप मध्ये फिल्डर फटका फसलाय. कॅचची संधी आणि धक्का बसलाय. राजेश मिरकुटेची इथे खेळी होत असताना समाप्त. घडी गमावल्या अजून एक SR सुपर किंग संघाने. 5वा धक्का बसतो बॅटिंग करत असताना SR सुपर किंग संघाला. बॅटर राजेश मिरकुटे बॅक टू दी पवेलियन. पदे राजेश यांच्या इनिंगचं मी कौतुक करेल. मात्र आता मैदानावरती आलेले आहेत सँडी मोरिया मॅन फ्रॉम नारायण देव प्रतिष्ठान वडवली. सँडी मोरिया आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया कशा प्रकारे कामगिरी सँडीच्या माध्यमातून केली जाईल. या खेळाडूचा जर विचार केला तर या स्थितीमध्ये हा खेळाडू अगदी मी म्हणेल फिट बसतोय. कारण सिंगल डबलचा गेम सँडीकडे फार चांगलं आहे आणि मैदानावरती थोडंसं कस पणाला लागेल. सचिनचा शेवटचा बॉल डॉट बॉल फेकला तर या मॅच मध्ये मित्रांनो मजा येईल. यावेळेस बॅकफुटला आले फक्त डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतोय. कंप्लीट झाली आहे सध्याच्या स्थितीला. एक दुसऱ्या धाबेचा प्रयत्न मैदानावरती. सिंगलला
डबल मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न आणि मैदानावरती 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. अशा रीतीने आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होतोय. 6व्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जी मात्र 50. विजयाचं समीकरण 12 चेंडू आणि 14 धाब्यांची आवश्यकता असेल. आता ही मॅच मित्रांनो फार मजेशीर होणार आहे, कारण 12 चेंडू आणि 14 धाब्यांची आवश्यकता. थोडंसं स्पीडअप करायचे विनंती असेल सीएम प्रतिष्ठान टायटन गुड्सही संघाला. 12 चेंडू आणि 14 धाब्यांची आवश्यकता. अगदी आपल्याला पाहायला मिळेल 48 बॉल आणि 64 धाब्यांची गरज होती. प्रति षटकामागे 8.00 ची आस्किंग गती होती. मात्र मैदानावरती जर पाहायला गेलं काय ग्रेट कमबॅक पाहायला मिळतो. सीएम प्रतिष्ठान टायटन गुड्सही संघाच्या माध्यमातून त्यांनी कमबॅक करून दाखवलं, कारण म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, प्रिडिक्शन फेल है. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि स्वतःवरती विश्वास ठेवून जर तुम्ही गोलंदाजी चांगली केली या मॅच मध्ये देखील कमबॅक होऊ शकतो. अगदी यास बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा करण्यात आलेली आहे. हरेशत आणि ही सिच्युएशन, हा खेळाडू आणि समीकरण अशा प्रकारे असेल तर मात्र हरेशसाठी मी म्हणेल सुवर्ण संधी आहे. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर द बॅट्समन हरेश. पाहूया गोल्डन ऑपॉर्च्युनिटी कॅश इन करू शकेल का, सुवर्ण पर्वणी कबूल करू शकेल का हरेश. 12 चेंडू विजयासाठी 14 धाब्यांची आवश्यकता असेल. 12 चेंडूमध्ये 14 धाबा बनतील की नाही हा मोठा प्रश्न. निंबोली गावचा विकी शास्त्री आपल्याला पाहायला मिळेल ॲज अ गोलंदाज. ओव्हर नंबर 7 मध्ये त्याच्या खांद्यावरती जबाबदारी फार मोठी आहे. या षटकामध्ये कमीत कमी धावा बनवून द्याव्या लागतील. समोरच्या संघाला कमीत कमी धावांवरती थांबवायला लागेल. 4 ते 5 धावा जरी आल्या, 6 चेंडू 9 धावा, एक मॅच एक जबरदस्त पोझिशनवरती आपल्याला पाहायला मिळेल. मात्र मित्रांनो 4 पेक्षा कमी धावा इथे खर्च करणं बंधनकारक आहे. 12 चेंडू 14 धाब्यांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती हरेश. ऑन साइडला फटका लाजवाब पाहायला मिळतोय. फुल करत असताना हुक केलेला आहे आणि बॉलला पाठवून दिले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅचची हवा काढणारा गगनभेदी, गगनचुंबी आउट ऑफ द पार्क. हरेशच्या बॅटमधून षटकार. ची ओळख आहे. अटॅकिंग इंटेंट, अटॅकिंग अप्रोच आणि अग्रेसिव्ह फलंदाजी आहे त्याचा हातखंडा आहे. फार चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलं जातं हे आपल्याला माहिती आहे आणि विस्फोटक फलंदाजीसाठी तो ओळखला जातो. अगदी तेच मैदानावरती पाहायला मिळतोय. 12 चेंडू 14 धाब्यांची गरज असताना बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आला आणि पहिल्या बॉलवरती आला हा दमदार षटकार. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली अब तक 56. गोलंदाज विकी शास्त्रीवरती दबाव जरूर असेल. स्विचिट अटेम्प्ट होता मैदानावरती, नकार दिलाय सँडी. एक धाव घेण्याचा प्रयत्न करत होता, मात्र स्ट्रायकिंग एंडवरतून हरेशच्या माध्यमातून नकार आलेला आहे. असे 3 ते 4 डॉट बॉल अजून फेकणं हे गरजेचं असेल. अजून देखील पाहायला गेलं तर 8 धाब्यांची गरज. 10 चेंडू 8 धावा लेस दॅन रन बॉल इक्वेशन जरूर आहे. मात्र आपण पाहिलंय जे कमी टोटल असतात ते शेवटच्या मोमेंटपर्यंत गेले तर मॅचमध्ये चुरस निर्माण होते. अगदी तशीच ही मॅच मैदानावरती पाहायला मिळते. मात्र फटका लाजवाब पाहायला मिळतोय. मिड विकेट क्षेत्रामधून बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅचची हवा काढणारा हरेशच्या बॅटमधून KGPL ब्रँडेड षटकार. खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. नयन आहेत, त्यांच्या समवेत शुभम.
तसंच चांगल्या प्रकारचं आपण पाहू शकतो, जो मात्र एक्झिक्युशन ऑफ बॉलिंग पाहायला मिळाली. मात्र हे चेंडू पहिले 2 ते 3 फेकायला पाहिजे होते, षटकार आले नसते तर मॅचमध्ये कमबॅक जरूर झाला असता. आता समीकरण आपल्याला अगदी पाहायला मिळतो, एका धाब्याची गरज आहे. 7 बॉल 1 धाव. यावेळेस विकेटचं पतन झालेलं आहे. बॅटर सँडीची खेळी इथे समाप्त झाली. आता समीकरण येऊन टेपलंय 6 चेंडू विजयासाठी एका धाब्याची आवश्यकता असेल. मॅच अगदी मी म्हणेल खिशामध्ये आहे SR सुपर किंग्स या संघाच्या. मात्र 6 चेंडू 1 धाव देखील डिफेंड होताना पाहिलेत. क्रिकेट आहे, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज आपण नेहमी म्हणतो. 6 चेंडू 1 धाव देखील डिफेंड झाली आहे. शिवशक्ती कडा वर्सेस MS जाई अशी मॅच आपल्याला पाहायला मिळत होती स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलमध्ये. ती क्रीडा स्पर्धा जगन्नाथ स्मृती चषक हा देखील आपण पाहिला. 6 चेंडू मेगा फायनलची मॅच 1 धाव डिफेंड केली होती शिवशक्ती कडाव संघाने अगेन्स्ट MS जाई. त्यामुळे 6 चेंडू 1 धाव वन्स इन अ वाईल अशी मॅच पाहायला मिळते. मात्र या मॅचमध्ये कमबॅक होईल का हा मोठा प्रश्न आहे. चला 6 चेंडू एका धाब्याची गरज आहे. थोडंसं टीम मीटिंग घेऊ नका ही विनंती आहे. भरपूर सारा उशीर झालेला आहे या मॅचला. जर पाहायला गेलं तर 1 तास आणि 45 मिनटं आतापर्यंत या मॅचसाठी घेण्यात आले. त्यामुळे रिक्वेस्ट असेल चला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं राहील. MSCB एंडकडून शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सचिन देसले मॅन फ्रॉम मस्कळ आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडवरती हरीश सुरेश मॅन फ्रॉम रायते आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील भूषण मॅन फ्रॉम निंबवली. 6 चेंडू एका धाब्याची गरज आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण होईल का? कॅच कंप्लीट. या मॅच मध्ये अजून एक ट्विस्ट आले, क्या बात आहे. 5 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. आता मैदानाच्या बाहेर जातो हरीश जाने. या मॅच मध्ये संघर्षमय बॅटिंग केली आणि संघाला अगदी विजयाच्या समीप नेऊन ठेवले. मात्र आता इथे मिस्टेक झाली. आता 5 बॉल विजयासाठी एका धावेची आवश्यकता आहे. आता 5 चेंडू एका धाब्याची आवश्यकता. त्यांच्याच खांद्यावरती जबाबदारी आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. विजयासाठी 5 चेंडू एका धाब्याची आवश्यकता आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. चला थोडंसं स्पीडअप करणं बंधनकारक असणार आहे, कारण आता मॅच जी मात्र रफ अँड टफ सिच्युएशन वरती पाहायला मिळते. 5 चेंडू एका धाब्याची आवश्यकता. दर्शकांचा ठोका चुकवणारी मॅच नक्की पाहायला मिळेल. हा बॉल जर डॉट आला ना नयन, या मॅचमध्ये ना मी म्हणेल कमबॅक होईल. काहीही घडू शकतं. क्रिकेट आहे. अगदी आपल्याला पाहायला मिळेल सिली पॉईंट, सिली कव्हर, सिली मिड ऑफ, एक सिली मिड ऑफ विकेटमध्ये, एक खेळाडू सिली स्क्वेअर लेग, एक खेळाडू स्लीपमध्ये. यावेळेस सिंगल कंप्लीट झाली आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय SR सुपर किंग्स संघाने. हार्दिक अभिनंदन टीम SR सुपर किंग्स. हार्दिक अभिनंदन रविदादा, सुभाष दादा आणि संपूर्ण टीम. हार्ड लक आणि टफ लक आपण देऊया, ते म्हणजे CM प्रतिष्ठान टायटन गोडसे संघाला. दोन्ही संघांना विनंती असेल शेक हँड करायचंय, लाईनअप करायचंय आणि त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा आहे.